बऱ्याच दिवसापासून मुलींची इच्छा होती ही भाजी खाण्याची. मग लगेच बनवायला घेतली. कुकरमध्ये रात्रभर भिजून घेतलेला राजमा शिजण्यासाठी टाकून लगेच मिक्सर जारमध्ये कांदा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकून याची एक पेस्ट बनवून घेतली. इकडे आपला हा राजमासुद्धा शिजून तयार झाला. मग गॅसवर कढई ठेवून त्यात पडीभर तेल टाकून जिरं छान तडतडून घेतलं. लगेच 2 तेजपान, 2 सुक्या लाल मिरच्या आणि मिक्सरमधून काढून घेतलेली पेस्ट 2 मिनटं तेलात परतून घेतली. मग यात काही मसाले घातले. सुरुवातीला ही भाजी चवीला कशी लागते याचा थोडा डाऊट होता, पण भाजीला चव अतिशय सुंदर येते. मसाले छान तेलात परतून झाल्यानंतर यात लगेच 1 टोमॅटोची प्युरी टाकून पुन्हा परतून घेतलं. मग शिजून घेतलेला राजमा टाकून पुन्हा मिक्स करून थोडंसं अर्धा ग्लास गरम पाणी टाकून एक उकड येण्यासाठी झाकण झाकून ठेवलं. 5 मिनिटानंतर बघू शकतात अतिशय सुंदर अशी ही राजम्याची भाजी बनून तयार झाली. मस्त इथं गरमागरम हा राजमा राईससोबत सर्व केला. अतिशय सुंदर चवीमध्ये ही भाजी बनून तयार झालेली होती. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा राजमा चावल.